गुणरत्न सदावर्ते आपल्यासोबत जोडले गेले आहेत। सदावर्तेजी, स्वागत आहे आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये। माझा पहिला प्रश्न असा आहे की मकोका हा कायदा असा काय आहे की जेणेकरून आरोपी वर कठोरात कठोर कारवाई पोलिसांना करता येते? बघा, कायदा हे गुन्हा नाही, गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर आणि त्याचबरोबर पोलिसांच्या ज्युडिशियस माइंडला लक्षात घेऊन त्या प्रकारची कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणजे असेंटनी म्हणा किंवा परवानगीनंतर केली जाऊ शकते। परंतु प्रस्तुत केसमध्ये दोन प्रकारचे तपास चालू आहेत। एक पॉलिटिकली रिॲक्शन्स आणि पॉलिटिकल काय म्हणतो बज पद्धतीचा आणि दुसरा पोलीस यंत्रणेचा। आणि त्यामुळं आता हे समजायला हे होत नाही, उलगडा होत नाही की पोलिसांनी किंवा पोलीस खात्याला दबावात ठेवून मोर्चा पद्धतीनं दबावापोटी ही कारवाई केली गेली असेल तर ही कारवाई जी आहे न्यायिकदृष्ट्या न्यायालयाच्या दृष्टिकोनातून किंवा तपास यंत्रणेच्या दृष्टिकोनातून किती योग्य आहे किती अयोग्य आहे हे प्रकरण जेव्हा न्यायालयाच्या समोर जाईल तेव्हा समजेल। परंतु एखादा गुन्हा एखाद्या म्हणजे खंडणीचा म्हणा, आजकाल खंडणीचे गुन्हे आपण पाहिले की बऱ्याच वेळेस मुंबईत सुद्धा आपण पाहतो की बिल्डर लोक सामाजिक कार्यकर्त्यांच्या विरुद्ध खंडणीचे गुन्हे देतात, मग ते गुन्हे पुढे टिकत नाहीत। परंतु ह्या प्रस्तुत प्रकरणामध्ये मला हेच म्हणायचं आहे की दबावापोटी जर कारवाई होत असेल तर त्या कारवाईला मला असं वाटतंय की मीडिया ट्रायल बेस्ड आता मोका आहे का हे आता न्यायालयाला तपासावं लागेल। कारण कुणीतरी मागणी करतंय, म्हणजे मला सांगा, मोर्चात मागणी आणि पोलिसांची कारवाई, मोर्चात मागणी फाशी द्या, पोलिसांची कारवाई, हे दुःखद आहे। हे कोणत्याच तुम्हाला सांगतो क्रिमिनल संहितेला अपेक्षित नाही। तुम्हाला आता तरी असं वाटतंय की मागणी होतीये म्हणून हा मोक्का लागतोय, पण मोक्कातल्या ज्या कलमांमधली जी तरतूद आहे त्यानुसार आता दर 4 दिवसांनी पीसी करता घेऊन जाणं आरोपींना, मग न्यायालयीन कस्टडी मिळाली की चौकशी न करता येणं, तर याच्यातनं 180 दिवसांचा थेट कालावधी मिळतो। याच्यात पोलीस सर्व प्रकारचे पुरावे गोळा करतील ना न्यायालयात ठेवण्याकरता? बघा, याच्यातली तरतूद काय काय, मकोकामुळे काय काय होईल आता सांगतो मी। माननीय सर्वोच्च न्यायालयाने भारतीय संविधानाच्या आर्टिकल 21 ला धरून एक स्पष्ट तरतूद, त्या तरतुदीवर निर्णय दिलेले आहेत, एक नाही अनेक, की जेल की बेल। तर बेल हे मॅटर ऑफ राईट आहे, जेल हे म्हणजे इन्व्हेस्टिगेशन एजन्सी आणि न्यायालयाचं डिस्क्रिशन आहे। त्याच्यामुळं आरोपी पाकिस्तानी आहेत का पळून जातील, बांगलादेशी आहेत का पळून जातील, तर कदापि तशा प्रकारचं ह्या केसमध्ये मला माहिती नाही एक्झॅक्ट कोण कोण आरोपी आहेत आणि काय काय नाव आहेत आरोपींचे, त्याच्यामध्ये कोण कोण आहेत, कुणावर किती गुन्हे आहेत आणि ते गुन्हे हे खरोखर सिंडिकेट क्राईम म्हणण्यापेक्षा ते गुन्हे साखळी गुन्हेगारी पद्धतीचे आहेत का? कारण बरेच वेळेस शेतीच्या वादातले गुन्हे, नवरा बायकोच्या भांडणातले गुन्हे, बरेच वेळेस मिरवणुकांमधले गुन्हे, आता हे सगळे यांच्या विरुद्ध कशा प्रकारचे गुन्हे आहेत हे पाहणं आवश्यक आहे। आणि म्हणून पोलिसांना तपासाची जी संधी आहे म्हणजे याच्यानुसार संहितेनुसार ती 15 दिवस पीसीआरची आहे। आता तुम्ही म्हणाल की 15 दिवस म्हणजे 180 दिवस यांना जेलमध्ये ठेवून काहीतरी नवीन काहीतरी म्हणजे उदयाला येईल। तुम्हाला सांगतो, जे ह्या 15 दिवसात उदयाला येऊ शकते तेच महत्वाचं असते। 180 दिवसाच्या उदयाला येण्यामध्ये आफ्टर थॉट आहे, 180 दिवसाच्या नंतर उदयाला येण्यामध्ये पोलिसांना स्वतःला डिस्क्राईब करावं लागेल, पोलिसांना स्वतःला म्हणजे सांगावं लागेल की हे 180 दिवसामध्ये म्हणजे आम्ही ह्या प्रकारचं इन्व्हेस्टिगेशन करण्यात 15 दिवसाच्या नंतर परत आम्ही आरोपींना आमच्या म्हणजे तपासण्यासाठी ताब्यात घेण्यामध्ये काय महात्म्य आणि काय मोठेपणा केला। आता सुप्रीम कोर्ट सदावर्तेजी या विषयात एकापेक्षा जास्त गुन्ह्यांची उकल सुद्धा होऊ शकते ना, आरोपी कबुली देऊ शकतात की आम्ही केवळ एकच नाही गुन्हा केलेला, आणखीन 10 गुन्हे केलेले आहेत। सर लक्षात घ्या, प्रत्येक गुन्हा जो आहे ना त्याची एक व्याप्ती आहे, त्याची एक तपास पद्धती आहे।
त्याची एक लॉ ऑफ लिमिटेशन आहे. समजा तुम्ही माझ्यावर ओरडले, मी तुमच्यावर ओरडलो, तर ते किती दिवसात गुन्हा नोंद व्हावा आणि त्याचा तपास किती दिवसात व्हावा अशी सुद्धा लॉ ऑफ लिमिटेशन म्हणजे मर्यादेच्या कायद्याचं हे आहे. त्यामुळं मला असं वाटतंय की सगळ्यांनीच घाईघाई करून म्हणजे पाहिजे ते लावा. पोलीस अधिकारी कोण पाहिजे, तर वंजारी समाजातला पोलीस अधिकारी नसावा, त्यांना CID मधून काढा. किंवा उद्याच्याला पोलीस अधिकारी कोण पाहिजे, तर मराठा समाजातलाच पोलीस अधिकारी पाहिजे. मी म्हणत नाही शहाजी उमापच मराठा आहेत म्हणून, परंतु उद्या न्यायाधीश सुद्धा कोण असावेत नसावेत जर अशी चर्चा सुरू झाली, उद्या निकम मराठा आहेत की नाही मग तेच असावेत, हे जर असं जर चालत राहिलं ना, तर तुम्हाला सांगतो, आणि गुन्ह्यांच्या आणि मोका लावण्याच्या बाबतीतही जर असं झालं की आपण नाही, हे कुणीतरी मागणी करतंय म्हणून, आता मला सांगा, मागणी करण्याची पद्धत तर लय आलिशान आहे. आजचाच तुमच्याच चॅनलवरला मी मोर्चा पाहिला, त्याच्यामध्ये जे तुम्ही मोका लावला, हे मोका कसा लावावा हे सुद्धा मला माहित नाही. 12वीचं सर्टिफिकेट मी जरंगेचं पाहिलं नाही, पास की नापास आहे. तो सांगत आहे की मोका कोणत्या धर्तीवर लावला पाहिजे. त्यानंतर तुम्हाला सांगतो की मी ज्या शो मधून आलो, बिग बॉस, त्या शो मध्ये सुद्धा एवढी मोठी म्युझिकल सिस्टम नाही. अशा प्रकारच्या म्युझिकल सिस्टमच्या आधारे, अशा प्रकारच्या एंटरटेनमेंट सिस्टमच्या आधारे आता नव्यानं पॉलिटिकल बज सुरू झालेला आहे आणि त्याच्यातून ह्या मागण्या होत आहेत. मला तर वाटतंय म्हणजे मंदियाळी आहे ह्या यांची, कोणाची, लीडर लोकांची. मी कायदे तज्ञ म्हणून तुमची प्रतिक्रिया खरं तर घेऊ इच्छितो, पण तुमच्या बोलण्याचा सूर असा दिसतोय की याच्यात वंजारा विरुद्ध अन्य कोणी, वंजारा विरुद्ध OBC असं तुम्हाला याच्यात चित्र दिसतंय का? गोष्ट एक. आणि गोष्ट दोन, कारण तुम्ही सुद्धा तुम्ही एकीकडे म्हणताय की आरोपीची नावं मला माहीत नाहीत, पण दुसरीकडे तुम्ही तपास अधिकारी आणि संबंधित हे वंजारा आहेत का मराठा आहेत याचा मात्र उल्लेख तुम्ही केलात. पण ठीक आहे, काही हरकत नाही. मला पुढचा प्रश्न असा आहे की यामुळे जे गुन्हेगार आहेत ते सुटणार नाहीत आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षा होईल, या दृष्टीनं मकोका लावणं हे फायद्याचं आहे का? त्याचा कसा उपयोग होईल? मला असं म्हणायचं आहे की जिथे CID आणि महाराष्ट्राचा पोलीस हा सक्षम असताना आणि आरोपी पाकिस्तान, बांगलादेश कुठे पळून जाण्याची शक्यता नसताना, आरोपीने नव्याने कोणता क्राईम करण्याची शक्यता आहे की नाही हे न तपासता, म्हणजे जस्ट बिकॉज मराठा समाजातले काही आमदार मागणी करतायत, अल्पशिक्षित जरंगेसारखा मागणी करताय म्हणून जर मोका लावला असेल, तर मला असं म्हणायचं आहे क्रिमिनल जस्टिस सिस्टम, क्रिमिनल लॉ हे आपण कुठेतरी त्या लॉलाच हरताळ फासत आहोत. अहो, भाषणांवर जर आपण कायदे लावत गेलो, भाषणांवर जर आपण आरोपी ठरवत गेलो ना, तर तुम्हाला सांगतो हे एका प्रकारे म्हणजे अनागोदी होईल. आणि अशी अनागोदी कायद्याला अभिप्रेत नाही साहेब. हात जोडून सरकारला विनंती आहे की इन्व्हेस्टिगेशन आणि ज्याला म्हणतो जस्टिस सिस्टम ह्याला स्वतंत्र ठेवलं पाहिजे. अधिकाऱ्यांची मतं काय ते जाणून घेतली पाहिजे. या अल्पशिक्षित लोकांच्या मतानुसार अशा प्रकारच्या कारवाया होऊ नये असं माझं मत आहे. नाही सर, तुम्ही तर आता या पद्धतीने बोलताय, त्यानं मागणी केली म्हणून मोका लावला, म्हणजे तुम्ही एक प्रकारे पोलिसांवर सुद्धा संशय व्यक्त करताय का, किंवा पोलिसांवर सुद्धा अविश्वास दाखवताय असं वाटायला लागलाय? मला असं वाटत नाही की तुमचं असं आहे. तुमचा विश्वास आहे पोलिसांवर आणि पोलीस योग्य ते केल्यानंतरच, म्हणून तर इतके दिवसाने मकोकाची गोष्ट केली ना पोलिसांनी, नाहीतर पहिल्याच 2 दिवसात करून टाकली असती. ठीक आहे, बरं, मला मकोकातल्या तरतुदीच्या संदर्भात तुम्ही थोडंसं कायदे तज्ञ असल्यामुळे सांगावं, याच्यातल्या बाकीच्या अँगलकडे न जाता, की यातल्या तरतुदी काय आहेत आणि त्याचा आरोपीला शिक्षा होण्याच्या दृष्टीने कसा उपयोग होऊ शकतो? आतापर्यंत मी MCOCच्या संदर्भानं तुम्हाला सांगतो, MCOC अत्यंत टेक्निकल प्रकारची कारवाई आहे. MCOCच्या तरतुदीच्या नुसार जर पोलिसांना 180 दिवस तपास करण्यासाठी मिळणार असं त्याच्यातला तो भाग नाही आहे. 180 दिवस पोलिसांच्या नजरेसमोर, पोलिसांच्या म्हणजे एका एजन्सी किंवा न्यायिक याच्यामध्ये आरोपी नजरेसमोर राहू शकतो आणि पोलिसांना जेव्हा पाहिजे तेव्हा पोलीस त्यांना न्यायालयाच्या म्हणण्यानुसार इन्व्हेस्टिगेशनसाठी किंवा वेगवेगळ्या तपासण्यांसाठी बोलवलं जाऊ शकते. हीच कारवाई कोठडीमध्ये नसताना सुद्धा केली जाऊ शकत असते. ह्याच्या अगोदर आपण अनेक केसेसमध्ये पाहिलं की आरोपींना MCOC लावलं, परंतु नंतर त्या संदर्भातला गुन्हा किती गुन्हे सिद्ध झाले याची सुद्धा आपण आकडेवारी पाहिली पाहिजे. त्यातले त्यात तुम्हाला सांगतो, अशा प्रकारची जे गुन्हे आहेत, ह्या गुन्ह्यांमध्ये मला असं वाटतं की पोलिसांना पूर्ण स्वातंत्र्य दिलं पाहिजे.
पोलिसांना आमदारांनी इन्फ्लुअन्स न करता पोलिसांना स्पष्टपणे बघा, खंडणी अंमली पदार्थाची याच्यामध्ये अंमली पदार्थाची तस्करी असं मला कुठेच पाहण्याला मिळालेलं नव्हतं. आणि ह्याचबरोबर खंडणीच्या बाबतीमध्ये एक गुन्हा जो सर्वश्रुत चर्चेमध्ये आहे. त्याचबरोबर तुम्हाला सांगतो, आता 2 किंवा अधिक लोकांची टोळी, मला सांगा एका धर्माच्या लोक आहेत, मला सांगा एका धर्माच्या लोकांना धर्माला जर आपण टोळी म्हणायला लागलो आणि प्रत्येक भाऊ बंधू सगळ्यांना जर आपण सारखाच गुन्हेगार तपासू लागलो तर कसं काय होणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की पोलिसांना ठीक आहे, पोलिसांना म्हणण्यापेक्षा राजकारणी लोकांना शांत करण्यासाठी ही कारवाई आहे आणि हे मराठा समाजचे काही जे आमदार आहेत त्या आमदाराच्या दबावापोटी होत आहे. ठीक आहे. तुम्ही तर कायदेतज्ञ असूनही काहीसं एक विशिष्ट बाजू घेऊन मत व्यक्त केलं, याचं मला थोडंसं आश्चर्य वाटलं. पण अपेक्षा करूयात की पोलीस याचा सारासार विचार करतील आणि योग्य ती कठोर कारवाई करतील, जेणेकरून या सगळ्या प्रकरणातले जे दोषी असतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई होईल, जेणेकरून अशा प्रकारे कोणावर खंडणी वसूल करताना मध्ये आला म्हणून कोणावर थेट खून करणं असं बिनधास्तपणे जे झालं आत्ता मस्साजोगमध्ये ते इथून पुढे कधीही होणार नाही. इतकी जरब त्यांना बसली पाहिजे, गुन्हेगारांना बसली पाहिजे. तुम्ही वेळ दिलात याबद्दल खूप खूप धन्यवाद. बुलेटिनमध्ये